नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल अशा 10 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया शिलचर टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 64.01%, FISची होल्डिंग आहे 2.05%, DISची होल्डिंग आहे 0.11%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.53% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 33.30%. तर मित्रांनो, शिलचर टेक्नॉलॉजीज लिमिटेडने 12.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्याचसोबत 2:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. 2:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर म्हणजे प्रत्येकी 2 शेअरवर 1 बोनस शेअर मिळेल, म्हणजे 2 शेअरचे 3 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया युनायटेड पॉलिफॅब गुजरात लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51.51%, FISची होल्डिंग आहे 6.12%, DISची होल्डिंग आहे 2.18% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 40.20%. तर मित्रांनो, युनायटेड पॉलिफॅब गुजरात लिमिटेडने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे फ्रायडे 2 मे 2025. चला आता बोलूया इन्फोसिस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 14.60%, FISची होल्डिंग आहे 32.89%, DISची होल्डिंग आहे 38.32%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.21% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 13.72%. आणि मित्रांनो, इन्फोसिस लिमिटेडने 22 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी इन्फोसिस लिमिटेडने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 30 मे 2025. चला आता बोलूया बँक ऑफ महाराष्ट्रबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या बँकमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 79.60%, FISची होल्डिंग आहे 1.72%, DISची होल्डिंग आहे 10.67% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 8%. आणि मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्राने 1 रुपये 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राने 9 मे 2025 रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे. चला आता बोलूया SL टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.82%, FISची होल्डिंग आहे 19.15%, DISची होल्डिंग आहे 15.44% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 4.37%. आणि मित्रांनो, SL टेक्नॉलॉजीज लिमिटेडने 18 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि या 18 रुपयाच्या इंटरिम डिव्हिडंडला देण्यासाठी SL टेक्नॉलॉजीज लिमिटेडने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 28 एप्रिल 2025. आता बोलूया टेक महिंद्रा लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 35%, FISची होल्डिंग आहे 22.95%, DISची होल्डिंग आहे 32.13% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.74%. आणि मित्रांनो, टेक महिंद्रा लिमिटेडने सुद्धा 30 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी टेक महिंद्रा लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 4 जुलै 2025. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 58.28%, FISची होल्डिंग आहे 14.96%, DISची होल्डिंग आहे 23.56% आणि या कंपनीमध्ये
पब्लिकची होल्डिंग आहे 3.12%. आणि मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने 135 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 1 ऑगस्ट 2025. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.10%, FISची होल्डिंग आहे 19.07%, DISची होल्डिंग आहे 19.36% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.29%. आणि मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड जी मुकेश अंबानीजीची जबरदस्त कंपनी आहे, या कंपनीने 5.5 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता अशा कंपनीबद्दल बोलूया ज्या कंपनीचे निफ्टी 50मध्ये सगळ्यात जास्त वेटेज आहे आणि त्या कंपनीचे नाव आहे HDFC बँक लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 0%, FISची होल्डिंग आहे 48.30%, DISची होल्डिंग आहे 35.68% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 15.84%. मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडने 22 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी HDFC बँक लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 27 जून 2025. चला आता बोलूया ॲक्सिस बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 8.18%, FISची होल्डिंग आहे 43.94%, DISची होल्डिंग आहे 40.87% आणि ॲक्सिस बँक लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 6.99%. मित्रांनो, ॲक्सिस बँक लिमिटेडने सुद्धा 1 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि 1 रुपयाच्या फायनल डिव्हिडंडला देण्यासाठी ॲक्सिस बँक लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 4 जुलै 2025. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल अशा 10 कंपन्या बघितल्या ज्यांनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.